भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं जे मला आज 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली, तर मी अगदी थोडक्यामध्ये माझे विचार व्यक्त करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण जेव्हा वाचतो तर फार गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं। अगदी 2 वेळचं जेवणही त्यांना मिळत नव्हतं, लाईटही नव्हता। असं वाचायला मिळालेलं आहे की त्यांनी दिव्यात खाली बसून अभ्यास केलेला आहे। म्हणजे आता जसं लाईट वगैरे उपलब्ध आहे तशी लाईट व्यवस्था सुद्धा पूर्वी नव्हती किंवा त्यांना ती मिळालेली नाही। आणि एवढ्या अशा परिस्थितीमध्ये पोटामध्ये काही अन्न नाही, 2 वेळचं जेवण मिळत नाही, तरी सुद्धा शिक्षणाची जिद्द, या जिद्दीच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन सारख्या ठिकाणी शिक्षणासाठी गेले। आणि माझं तरी वैयक्तिक मत असं आहे, 12वी पर्यंत शिक्षण म्हणजे अर्धवट शिक्षण आहे खरं तर। कारण जेव्हा डिग्री आपण पूर्ण करतो तर तेव्हा खरं व्यक्तीचं व्यक्तिमत्व फुलतं किंवा त्याला व्यक्तिमत्वाला पूर्ण आकार येतो। 12वी पर्यंत शिक्षण जेव्हा आपण घेतो तेव्हा पूर्ण काही खरंच बऱ्या शाळेसारखंच वाटतं, पूर्ण शिक्षण नसतं। एक डिग्री घेतल्यानंतरच आपलं व्यक्तिमत्व पूर्ण तयार होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये जवळपास 33 डिग्र्या घेतलेल्या आहेत। आणि एवढं शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये, कॉमर्स असेल, सायन्स असेल, आर्ट्स असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वकिली असेल, भरपूर क्षेत्रामध्ये त्यांनी शिक्षण घेऊन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी असं सांगितलं होतं की मी एवढं जरी शिक्षण घेतलं असेल किंवा एवढं ज्ञान मिळवलं असेल, तुम्ही म्हणता सर्वजण, पण मी या ज्ञानाच्या महासागरामध्ये गुडघाभर पाण्यात सुद्धा अजून गेलेलो नाही। म्हणजे शिक्षण एवढं मोठं आहे। बऱ्याचदा आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या शाळेमध्ये सुद्धा बरेचसे वेगवेगळे मागासलेले विद्यार्थी आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप गरीब असते, आणि ते विद्यार्थी सुद्धा आज आपल्या शाळेचे विद्यार्थी, आमचे विद्यार्थी आज पुण्यामध्ये, बेंगलोरमध्ये बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या पदावरती लागलेले आहेत। तर हीच एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून घेतलेली प्रेरणा आहे। आणि शिक्षणाच्या जोरावरच आम्ही सुद्धा इथपर्यंत उभा आहोत। जर शिक्षण घेतलं नसतं तर जीवनामध्ये खूप मोठा अंधार असता। आम्ही विद्यार्थ्यांना बऱ्याचदा सांगत असतो की तुम्हाला संधी मिळते, सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, तर आपलं कर्तव्य आहे की तुम्ही अभ्यास केला पाहिजे। अभ्यास करूनच माणूस खूप मोठा बनू शकतो। आणि अभ्यास करूनच जे काही आपण शिक्षण पूर्ण करतो, तर शिक्षणाचा उद्देश हा फक्त नोकरी मिळवणं नाही। नोकरी मिळाली म्हणजेच आपलं शिक्षण यशस्वी झालं असं अजिबात नाही। जो शिक्षण घेतो, ज्ञान घेतो, तो भले कोणत्याही क्षेत्रामध्ये गेला तर तो मोठा माणूस बनतो, त्याचे विचार मोठे बनतात। अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन जो समाज होता, एका विशिष्ट जातीसाठी किंवा विशिष्ट धर्मासाठी त्यांनी काम केलेलं नाही। बऱ्याचदा आपल्याला जाणवतं, आज समाजामध्ये आपण बघतो की विशिष्ट धर्म, विशिष्ट समाज, त्यांनाच फक्त आपलं म्हणतो किंवा त्या पद्धतीनं आपल्याला वातावरण दिसतं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही जेवढे धर्म, जेवढ्या जाती आपल्या भारतामध्ये आहेत, हे जे मागासलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे। त्यांनी कुठलाही जातीभेद केला नव्हता किंवा विशिष्ट उच्चवर्णी आहे किंवा नीचवर्णी आहे, कनिष्ठ वर्णी आहे म्हणून वगैरे न करता जे मागासलेले आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं होतं। आणि जे आपल्या भारताची राज्यघटना, जगामधली सर्वात मोठी राज्यघटना आहे, तर त्याचे ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते। आणि जेव्हा राज्यघटना लिहायची वेळ होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण जगामधले जे प्रगत देश आहेत, विशेष करून पाश्चिमात्य देश, तर सगळ्या देशांमध्ये दौरे करून तिथल्या राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या भारतातले जे राज्य पद्धती आहे किंवा राज्य आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, तर या सर्वांचा खूप मोठा अभ्यास करून त्यांनी आपली राज्यघटना लिहिली। आणि जी राज्यघटना आपली अजरामर आहे की ज्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही। जेव्हा आपण आता राज्यघटनेच्या बाबतीत, तुम्ही जर वकिलीच्या शिक्षणामध्ये गेले तर तुम्हाला राज्यघटना काय आहे, किती मोठी आहे, राज्यशास्त्र हा विषय आहे त्यामध्ये। आणि आंबेडकरांनी एक गोष्ट सांगितली होती, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे महत्वाचा मूलमंत्र त्यांनी दिला होता। तर बरेच जण आजच्या काळामध्ये आपण बघतोय शिक्षण घेतात, शिक्षण घेतल्यानंतर ते फक्त स्वतःच बघतात, आपल्या समाजाला किंवा मागासलेल्या लोकांना आपल्या संघटित करत नाहीत। संघर्ष करा, संघर्ष बऱ्याच जणांचा अजून त्याच पद्धतीने चालू आहे। म्हणजे आरक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतामध्ये लागू केलं, तर त्याचा उद्देश होता की सगळा समाज एक व्हावा। परंतु आज आपण परिस्थिती बघतोय तर आरक्षणासाठीच आज बरेचसे मोर्चे, आंदोलन चालू आहेत। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीवाद संपवायचा होता, परंतु अजून सुद्धा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा जातीवाद हा संपलेला नाही।
आता याला बरीचशी कारणं आहेत. हे तुम्हाला तेव्हाच कळणार आहे जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं अभ्यास करणार आहात, ज्ञान मिळवणार आहात, तेव्हा तुम्हाला याची वास्तवतेची जाणीव होईल. तर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपण एवढीच प्रेरणा घेऊ शकतो की आपल्याला ज्या काही संधी मिळतात सध्या, तर आपण संधीचं सोनं केलं पाहिजे. खूप सारं शिक्षण आपण घेतलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. बरेचदा मुलांचं वर्गामध्ये वगैरे बोलताना जाणवतं की मार्क, मी तर बऱ्याचदा म्हणत असतो मार्कांसाठी शिकू नका, ज्ञान घेण्यासाठी शिका. आपल्याला किती येतं हे महत्वाचं आहे, किती शिकलो आपण, मार्क किती पडले हे महत्वाचं नाहीये. तर जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमचं क्षेत्र असेल तर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपण प्रेरणा घेऊया. ते जर त्यांच्या जीवनामध्ये एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये, एवढ्या आर्थिक गरीब परिस्थितीमध्ये 33 डिग्र्या घेऊ शकत असतील, पदव्या घेत असतील एवढ्या मोठ्या, तर आपण एक पदवी आपल्याला ज्या आवडतं त्या क्षेत्रामध्ये नक्कीच घेतली पाहिजे. तर आपण आज असा संकल्प करूया त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं की आपण जीवनामध्ये 100% प्रत्येकानं एक तरी आपण डिग्री घ्यायचीच आहे. फक्त 10वी शिक्षण झालं, 12वी शिक्षण झालं आणि लग्न करायचं, मोकळं व्हायचं किंवा काहीतरी, तर ह्या गोष्टींना आपण घरच्यांना समजून सांगितलं पाहिजे. आणि डिग्री पर्यंतचं शिक्षण प्रत्येक मुलीनं, प्रत्येक मुलानं पूर्णच केलं पाहिजे आणि मन लावून केलं पाहिजे. तर हेच आपण त्यांना अभिवादन म्हणून अर्पण करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.